मराठी माध्यमांच्या खाजगी शाळांना मान्यता द्यावी या मागणीसाठी शिक्षण हक्क समन्वय समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी सुप्रिया पालकर, बबन चौगुले, रवींद्र घनक, सुरेश इक्के, ज्ञानेश्वर जाधव आदी उपस्थित होते। सध्या सुरू असलेल्या मराठी माध्यमांच्या विना अनुदानित खाजगी शाळांची मान्यता काढून घेऊ नये, मान्यता नसलेल्या शाळेतील 8वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना इतर मान्यता प्राप्त शाळेत समाविष्ट करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। त्या पूर्ण झाल्या नाहीत तर 9 जुलैपासून शिक्षण संचालनालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करू असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला। यावेळी ज्ञानेश्वर जाधव म्हणाले, महाराष्ट्रातून मराठी लोप पावत आहे, त्यातूनच सरकार मराठी माध्यमांची मान्यता काढून घेत आहे। यामुळे आता कर्नाटक, आंध्र प्रदेशात जाऊन मराठी शिकवावी का असाच एक प्रकारचा प्रश्न पडला आहे। हेच सरकारला बजावण्यासाठी आम्ही शिक्षण संचालनालयासमोर हे आंदोलन करत आहोत असेही त्यांनी नमूद केले। आमची शाळा कर्वेनगर भागात पुणे इथे आहे। शिक्षण हक्क समन्वय समितीची जी स्थापना झाली त्याच्यात सुरुवातीपासूनचे आम्ही सभासद आहोत आणि आमच्या शाळेला 5वी, 6वी, 7वी पर्यंत मान्यता आहे, 1ली ते 7वी मान्यता आहे, पण 8वी, 9वी, 10वीला मान्यता नाहीये। 2008 साली आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत सरकारी आदेशानुसार, पण ते प्रस्ताव मान्य होत नाहीयेत आणि त्यामुळे 8 सालापासून जी आमची 8वी, 9वी, 10वीच्या इयत्ता सुरू आहेत त्या शाळेत सुरूच आहेत, पण मान्यता नसल्यामुळे कारण असताना आम्हाला 17 नंबरच्या फॉर्मने आता 10वीला बसवावं लागतंय। 3री बॅच आमची बाहेर पडली, रिझल्ट उत्तम आहे, पण मुलांना मान्यताप्राप्त शाळेतून बाहेर पडल्याचा आनंद मिळत नाही। याला काय कारण आहे हे समजत नाही आणि हे किती वर्ष चालणार आहे? मराठी शाळा आम्ही चालू करतो, हा काय आमचा गुन्हा आहे का? महाराष्ट्रात खरं म्हणजे मराठी शाळा चांगल्या प्रकारे चालवतोय, मुलांना चालत जाण्याच्या अंतरात शाळा आहे आणि मुलांना आणि पालकांना हवीशी वाटणारी शाळा आहे, याच्यासारखी भाग्याची गोष्ट नाहीये। आज जिथे सरकारी मराठी शाळा ओस पडतात तिथे आमच्या शाळेत मुलांना थांबवायची वेळ येते। अशी शाळा असताना देखील सरकारने काय डोळ्यावर कातडं ओढलेलं आहे का हे समजत नाहीये। अशा शाळांना मान्यता स्वयंअर्थसहाय्यित सर्व स्वयंअर्थसहाय्यित आमचं म्हणणंच नाही, आम्हाला फक्त मान्यता द्या म्हणजे आमच्या 10वीची मुलं ही मानाने परीक्षेला बसू शकतील। आज आपल्या शाळेत मुलं येतात आणि 17 नंबरच्या फॉर्मने बसायला लागतं, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे। मुलांना दर वेळेला आम्ही आपलं आंदोलनासाठी आणायचं, स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली तरी मुलांच्या कपाळीची आंदोलनं सुटत नाहीयेत आणि आमची धरणं आंदोलनं संपत नाहीयेत। याला फक्त उत्तर एकच आहे की महाराष्ट्र शासनाने जागा व्हावं आणि आता तरी मराठी शाळांना मान्यता द्याव्यात। न देण्याचं धोरण सरकारने आखलंय। 19 जूनचा सरकारी काळा अध्यादेश काढून या सुरू असलेल्या शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचा घाट सरकार घालत आहे। काही आमच्या समितीच्या संस्था चालकांना जेलची हवाई सरकारने खाऊ घातलेली आहे। त्यामुळे शिक्षण हक्क समन्वय समितीने मागील वर्षी मुंबईमध्ये आमरण उपोषणही केलं होतं। त्यावेळी शिक्षण मंत्र्यांनी तेथे येऊन आश्वासन दिलं होतं की एकाही शाळेवरती कारवाई होणार नाही, मात्र त्याच्या उलट खालच्या पातळीवरून गट शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांच्याकडून नोटिसा, शाळा बंद करण्याचे प्रकार सुरू आहेत, धमक्या देण्याचे प्रकार सुरू आहेत। ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे। शिक्षण मंत्र्यांचं जर शिक्षणाचे अधिकारी, शिक्षण व्यवस्थेतले अधिकारी जर त्यांचं म्हणणं ऐकत नसतील तर त्यापेक्षा दुर्दैव दुसरं कुठलं नसेल। आणि महाराष्ट्रातच मराठी शाळा नाही चालवायच्या, मग आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमध्ये जाऊन चालवायच्या का असा आमचा सरकारला प्रश्न आहे। आम्ही सरकारकडे कुठलंही अनुदान मागत नाही। ज्या शाळा चांगल्या पद्धतीने सुरू आहेत, जेथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत आहेत, 2008 पासून सुरू असलेल्या शाळांना सरकारने बिनदिक्कत मान्यता द्यावी, नाहीतर हे आंदोलन अधिक तीव्र होत जाणार।